कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या आणि एकदंत सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य अशी शोभायात्रा श्री रामनवमीच्या निमित्तानं या ठिकाणी काढली, ज्याच्यामध्ये हजारोंच्या संख्येनं रामभक्त या ठिकाणी सामील झाले होते आणि एक राममय वातावरण या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतंय आणि त्याच्यामुळं एक नवा आमचा अध्याय या मागाठाण्यामध्ये या रामनवमीच्या निमित्तानं आणि या शोभायात्रेच्या निमित्तानं लिहिला गेलाय। याही वर्षी पुढच्या वर्षी याही पेक्षा जास्त उत्साहात या ठिकाणी निश्चितपणे आम्ही रामनवमी साजरी करू, कारण राम आमचा आदर्श आहे, राम आमचा आचार आहे, राम आमचा विचार आहे आणि रामराज्याची कल्पना जी लोक बोलून दाखवायची ती मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली रामराज्य खऱ्या अर्थानं या ठिकाणी सुरू आहे आणि देशातील जनतेला खऱ्या अर्थानं समाधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली मिळतंय। त्याची प्रेरणा प्रभू राम आहेत आणि म्हणून प्रभू रामचंद्रांचा विचार त्या ठिकाणी वृद्धिंगत झाला पाहिजे, म्हणून ही शोभायात्रा आणि अशा प्रकारचा रामनवमी उत्सव यशजीने एवढ्या मोठ्या प्रमाणात रामनवमीचे कार्यक्रम यशजीच्या राजकारणामध्ये अजिबात अशा प्रकारचा कुठलाही उद्देश नाहीये। ते आता डॉक्टर झालेले आहेत, आरोग्य सेवेत त्यांना मोठं काम उभं करायचं आहे, परंतु त्या ठिकाणी तो माझा चिरंजीव असल्या कारणानं लगेच अर्थ तसा काढण्याचा काहीच संबंध नाहीये। तो प्रभू श्रीरामांचा भक्त आहे, त्याच्या अनेक वाटचाल बघाल की रामाच्या बाबतीत तो खूप संवेदनशील आहे। अनेक कार्यक्रम त्यांनी सांताक्रूजला कार्यक्रम मित्र परिवारात समवेत केला, मी त्यांना सांगितलं की आपल्या विभागात करू, जेणेकरून आपल्या विभागाचं त्या ठिकाणी वातावरण चांगलं होईल, लोकांनाही त्याचा आनंद घेता येईल आणि तशा पद्धतीनं त्यांनी माझी सूचना मान्य करून आज ही भव्य शोभायात्रा आपण या ठिकाणी काढले आणि एक जल्लोषाचं वातावरण प्रभू रामचंद्राचं मंदिर अयोध्यात झाल्यानंतर जो उत्साह त्या ठिकाणी जनतेच्या मनात होता तो पुन्हा एकदा त्याला उजागर करण्याचं काम आजच्या शोभायात्रेच्या निमित्तानं कार्यक्रम को लेकर मैं सभी राम भक्तों को सबसे पहले तो श्री रामनवमी की शुभेच्छा देता हूँ। राम लल्ला हमारे देश के आदर्श है, वही हमारे आचार है और वही हमारा विचार है। तो सभी देशभक्त और राम भक्त अगर श्री राम जी के विचारों पर चलेंगे तो अपने आप इस देश में राम राज्य आ जाएगा, यही मैं सबसे कहना चाहता हूँ। पीयूष गोयल ने जिस प्रकार से आपको श्रेय दिया कि आपने बहुत अच्छा कार्यक्रम किया, क्या हुआ? नहीं, वो तो पीयूष जी का बड़प्पन है कि उन्होंने हमें श्रेय दिया, लेकिन हमें भी काम करने की ऊर्जा उनसे ही आती है, तो हमारा प्रेरणा स्रोत वही।